वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि नेहमीप्रमाणे माझा कॅमेरा वाकडा होतोय, काही हरकत नाही. व्लॉगला सुरुवात करूया. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल देन डू लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल. मी इंस्टाग्रामवरती सुद्धा आहे, तिकडे सुद्धा भरपूर रील्स टाकते, तर नक्की फॉलो करा तिथे सुद्धा. ह्या व्लॉगचं कारण आहे ते तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल. आम्ही निघालो कुठेतरी बाहेर आणि चाललो आहे आम्ही उज्जैन, इंदौर आणि ओंकारेश्वरला. तर अशी आमची 6 दिवसाची छोटीशी ट्रिप असणार आहे. छोटी नाही, बरीच मोठी ॲक्च्युली. तर त्याचीच तयारी आज करायची आहे आणि भरपूर कामं राहिलेत. वरच्या बाजूने बॅग काढायची आहे, कपडे मी इथे खाली काढून ठेवले आहेत, ते सगळं सॉर्ट करायचं आहे. एका बाजूला ऑफिस पण चालू आहे, आरोला स्कूलवरनं आणायला जायचं आहे, मम्मी डॅडी पण बाहेरची कामं करायला गेलेत. अशी सगळी भरपूर धावपळ आजच्या दिवसात होणार आहे. तर ती तुम्ही या व्लॉगमध्ये नक्की बघा. व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चला व्लॉगला सुरुवात करूया. चलो. तर मी ना ॲक्च्युली मी सांगते की ह्या व्हिडिओमध्ये मी असं प्लॅन केलं आहे की इथून पुढचे जे काय उज्जैन आणि इंदौरवाले व्हिडिओज येतील तर त्याच्यामध्ये आम्ही कुठे कुठे जाऊ, तिथे आम्ही काय काय खर्च केला आहे, ह्या सगळ्याचं मी काय म्हणतात त्याला रेकॉर्ड्स सांगेल. आणि आम्हाला कुठे कुठे किती किती एक्सपेन्सेस लागले, आम्ही ते प्लॅन कसं केलं आणि जे काय आयटनरी असेल त्याचं मी सगळे डिटेल्स व्लॉगमध्ये देईल. तर मी हे सगळं इन्स्पिरेशन घेतलं आहे ह्या व्हिडिओचं फ्रॉम वाईब विथ यशी. तुम्हाला दिसतं आहे की नाही डोंट नो, मी त्यांचेच व्लॉग्स बघते आणि त्यांच्या व्लॉग्समधनं मला असं सगळं लक्षात आलं की येस, आयटनरी जेव्हा आपण सांगतो तर तेव्हा खूप जास्त युजफुल होते. पण ॲक्च्युली ते ज्या ज्या ठिकाणी गेलेत मला तिकडचं Airbnb आणि त्याचे सगळे एक्झॅक्ट बुकिंग्स नाही मिळाले. म्हणून मग आता आमची म्हणजे आम्ही 5 जण आहोत, तर मग त्या रिक्वायरमेंटनुसार आणि त्या हिशोबाने मी एक मम्मी डॅडींच्या हिशोबाने बुकिंग्स केलेले आहेत. तर थोडंसं वेगळं आहे, नॉट एक्झॅक्ट की त्यांनी जिथे राहिलेत वगैरे आम्ही ते सगळं एक्झॅक्ट करणार आहे, बिकॉज आमचं थोडंसं शेड्यूल वेगळं आहे. तर आमची आयटनरी पण वेगळी असणार आहे थोडी त्यांच्यापेक्षा, बट इन्स्पिरेशन आपण त्यांच्याकडनं घेतलं आहे. आता मी खाण्यापिण्याच्या जे काही गोष्टी आहेत मी त्यांच्या ब्लॉगमध्ये बऱ्याच बघितल्या. आता माहिती नाही एक्झॅक्ट आपल्याला तिथे जायला मिळेल नाही मिळेल, बट आपण त्याचा पूर्ण प्रयत्न करूया. कारण मी इतक्या दिवसांपासून त्याचे व्लॉग्स बघते आणि मी इतकी एक्साइटेड आहे त्या ठिकाणी जायला. आणि बघूया आता सगळं कसं होतं आहे. आत्ता इकडे कपड्याचा लागला आहे ढीग, हे सगळं आवरायचं आहे, बॅग काढायची आहे आणि ह्या सगळ्यात मी व्लॉग्स बघते. तर जरा ते सगळं पॉज करूया, कारण ॲक्च्युली हे खूप अडिक्टिव्ह आहे आणि ते बघूनच मला खूप इन्स्पायर झालं की येस आपण सुद्धा असं सगळं करू शकतो. बस खूप झाली पडपड, आता कंटिन्यू करूया काम. आत्ता मी आरोला घ्यायला आले होते एवढ्या गडबडीत आणि मी पटकन अशीच निघाले. तर मी घ्यायला गेल्या हा मला म्हणतो हे काय आली असल्या अवतारात, हा एवढा नालायक. आणि मी पटपट गेले होते बरं का, मला कळलं उशीर झाला. एकतर मम्मीचं माझं थोडं मिसकम्युनिकेशन झालं. मम्मी म्हणली की त्याला 12:15 घ्यायला जायचं, असं लेट झालं म्हणून माणूस गडबडीत गेला. म्हणलं पोरगं थांबलं असेल उन्हाताना, तिथे काय लागलं काय माहिती. तर पटकन गेले. हा गेले मला असं म्हणतो, ह्याचं वाक्य संपता मी साईडला थांबले 2 मिनटं. म्हणलं डोळ्यात एवढा कचरा गेला होता, गॉगल नव्हता लावला, तर एवढं जास्त ऊन पडलंय. गॉगल लावला मी 2 मिनटं थांबून आणि ह्याचा मित्र आला, म्हणतो हे कोण आहे. आणि म्हणलं अरे मी थांबली आहे इथे, माझ्या तोंडावरचं त्याला असं म्हणतं हे कोण आहे. म्हणलं लिटरली त्याचा टोन असं होतं की अरे कुणाला घेऊन आलाय असं. मला एवढा राग आला होता ना. तिथनं निघाले, हा मला म्हणतो थोडं आवरून तरी यावं. म्हणलं हा आता मेकअप करूनच येते तुला घ्यायला बरं का. हे काय. आणि विचार करून आले मी की आमचं पोरगं तिकडे उन्हातानात उभं असेल, पण रोज मी घ्यायला येतच नाही ना. रोज हा डॅडींसोबत येतो, आज मी घ्यायला आले तर कौतुक नाही, ते वेगळंच याची आरडाओरडा. एकतर फेब्रुवारी महिन्यात एवढं ऊन पडलंय, पुढे काय होणार आहे काय माहिती. मार्च एप्रिल मे मध्ये नको हाताला कापेल. सगळ्या घरातली झाडं सगळी गॅलरीत आणून ठेवली, सगळे इंडोर प्लांट्स वगैरे त्यांना मस्तपैकी पाणी घातलं, धुवून काढलं, किती स्वच्छ दिसतात बघा, एकदम मस्त चकाचक. हे तर थोडं बिचारं सुकलं होतं मधलं, पण हे बाकीचे बघा यांचे पानं किती सुंदर दिसत आहेत, सगळी स्वच्छ झालेली आहेत फायनली. बाकी या मोठ्या झाडांना वगैरे पण पाणी घातलं. बाकी इग्नोर द पसारा यर, हे दाखवायचं नाही मला. काढलेली आहे फायनली. आणि हे बघा आतमध्ये अजून बॅगांमध्ये बॅगा भरलेल्या आहेत. आता डिसाईड करायचं आहे की कुठली घ्यायची. मला असं वाटतं ह्या 2च घेतल्या पाहिजे. बघू आता, मम्मी अप्रूव्ह करेल आल्यावर
तरीच मी वरतून काढताना म्हणते एवढी जड का झाली. ओ माय गॉड, ह्याच्यामध्ये पण एक बॅग आहे. मी केड दी. कुणाला बॅगा हव्या असतील किंवा तुमच्या दुकानात जर बॅगांचा स्टॉक कमी पडत असेल तर प्लीज तुम्ही मेसेज करू शकता. आम्ही बॅगा देतो लोकांना वापरायला. आता मी घेतला आहे थोडासा ब्रेक आणि लिटरली खूप वाईट अवतार झाला आहे माझा, मला समजतं. पण ह्या बॅग्स वगैरे खाली आल्या आहेत. सगळ्यात बेस्ट फिलिंग येतं जेव्हा बॅग्स खाली निघतात. इतकं छान वाटतं. मी इतकी एक्सायटेड आहे. मला असं वाटतं ह्या व्लॉगमध्ये तुम्ही हेच ऐकताल दर 2 मिनिटांनी, कारण माझी एक्साइटमेंट संपतच नाही आहे. मला बऱ्याच वर्षांपासून महाकालला जायचं होतं. उज्जैन, इंदोर हे सगळं फिरायचं होतं. मी खूप म्हणजे शब्दच कमी पडत आहेत मला सध्या सांगायला, आणि फक्त ग्रेटफुल एवढंच बोलू शकेल की वर्ष आता फेब्रुवारीची स्टार्टिंग आहे, फर्स्ट वीक आहे आणि खूप छान वाटतं आहे मला. मी तिकडे चालली आहे तर कायच म्हणजे वर्ष छान सुरुवात आहे ही सगळी अशी मी म्हणेल. आता ब्रेक घेतला, मला खूप भूक लागली आहे. 2 मिनटं फटाफट खिचडी खाते आणि बाहेरही जायचं आहे. 2-3 कामं आहेत. माझं प्लॅन आहे झुडिओमध्ये वगैरे जावं आणि एक कुरिअर करायचं होतं. ती सगळी कामं पटापट करून यावं म्हणजे दुपारून आराम करता येईल आणि संध्याकाळी प्रवास करायला पण काय वाटणार नाही. चला पुढचा दिवस चालू करू. दिवस सुरू झाला आहे, काहीतरी चुकलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी फटाफट खिचडी काढली आहे. आता दुसरी बॅग इकडे, ही खूप क्यूट बॅग आहे, मी दाखवते. आता ह्याच्या आतमध्ये मी दाखवते. इकडे हिच इज बॅगेचं ट्रान्सपरंट कवर, ही बॅग. आणि आपल्याला ही बॅग नाही घेऊन जायची, आपल्याला घेऊन जायची ही बॅग. मी तुम्हाला मगाशी बोलला ना की तुम्हाला बॅगेचं दुकान काढायचं आहे, की तुमच्याकडे माल वगैरे कमी पडतो किंवा तुम्हाला बॅग रेंटवर पाहिजे असतील तर आम्ही बॅग देतो, कारण आमच्याकडे बॅगांमध्ये बॅगा अशा एवढ्या पर्सपर्यंत तुम्हाला सगळं आतमध्ये ह्याच्या मिळणार आहे. तर आता आपण ह्याच्या अचानक व्हिडिओ चालू असताना फोन आला, त्याच्यामुळे तो पॉज झाला होता. पण आता मला असं वाटतंय परत माझ्या टीम्सचा पण मेसेज आला आहे, सो मला तिकडे जावं लागेल. माझी कामं बरीच वाढत चालली आहेत, तर मी ब्लॉग बंद करते आणि पटापट आवरून घेते आणि तुम्हाला नंतर अपडेट द्यायला येते. हा पसारा, इकडे ही बॅग, अगेन पसारा. हे एवढं सगळं आवरायचं आहे. भेटूया आवरून झाल्यावर. आत्ता वाजलेत 7 वाजून गेलेत, म्हणजेच ऑफिसची झाली आहे सुट्टी आणि बॅगही भरून झाली आहे. हे एक गळ्यातलं राहिलं होतं जे भरायचं आहे बॅगमध्ये, म्हणून मी वर आणून ठेवलं. अजून बऱ्याच सामानाची लिस्ट काढून ठेवली आहे जी करायची आहे. आणि माझा प्लॅन होता झुडिओमध्ये जावं. गाडी आलं सामान घेऊन, सगळं खाऊ पिऊ. काय आणलं ते पाकिटात? झुडिओचं तर होऊ शकत नाही, म्हणून डीमार्टला जायचं आहे पटकन. मला थोडंसं बॉडी लोशन आणि बाकी वस्तू आणायच्या होत्या आणि त्या फटाफट बॅगमध्ये भरून आपण निघूया. 9 वाजताची बस आहेत, म्हणजे ॲटलिस्ट तिथे अर्धा तास आधी जाऊन पोहोचलं पाहिजे. तर थोडी आता पळापळ जास्त केली पाहिजे. उरलेलं जे काय लिस्ट काढली आहे ते सगळं एकदा वाचूया. मी दाखवते मी कशी लिस्ट लिहून ठेवली आहे इकडे व्हाईटबोर्डवर. इथे सगळं सारखं असं दिवसभरात मला जे जे आठवेल मी ते सगळं लिहून काढलं होतं. आणि मम्मीने बऱ्याच गोष्टी बनवल्यात, मी दाखवते. ते सुद्धा तिचं चालू होतं, मी तर जराही मदत केली नाही, तिने एकटीनेच केलं आहे सगळं. ट्रायपॉडचं स्टँड वगैरे घ्यायचं आहे. हे मेथीचे थेपले, ह्या गोड पुऱ्या केलेल्या आहेत, येस, तिखट पुऱ्या केल्या आणि हे दशमे केल्या आणि हे सगळं मी केलंय. मी निघाली आता. मी डिरेक्ट आहे ना जायचेच कपडे घालून घेतलेत, एकदम स्वेटशर्ट वगैरे घातला आहे. थंडी वाजणार नाही बसमध्ये या हिशोबाने. आणि हे कुरिअर करायचं आहे मला. हा माझ्या जुन्या ऑफिसचा लॅपटॉप आहे जो माझा रिमोट जॉब होता. माहिती नाही मी कधी व्लॉग्समध्ये सांगितलं आहे की नाही, बट मी रिसेंटली जानेवारीमध्ये कंपनी स्विच केली आहे, तर आता मला रेग्युलरली ऑफिसला जावं लागतं. आणि हा आहे माझा जुना लॅपटॉप. मला खूप वाईट वाटतं, मला खूप अटॅचमेंट झाली होती या लॅपटॉपची. पण ठीक आहे, नवीन सुरुवात केली आहे एका ठिकाणी, म्हटलं जुनी तर सोडावीच लागणार. चला माझा मजला आला आहे, मला उतरायचं आहे. भेटूया. मला पण पाहिजे होतं लिपस्टिक बॉर्डर, मी कधीची शोधत होते. तुझं झालं मला दे. आम्ही निघालो आहोत फायनली. इकडे सगळ्या बॅगा वगैरे आणून ठेवल्या आहेत तिकडे मागे असं सगळं. आणि आता भराबाहेर पडायचं. खरं तर 9ची बस होती पण डिले झाली, त्याच्यामुळे आता 10 वाजून गेलेत आणि दिसत नाही आहेत. दिसतात. आता आवरून वगैरे झालं आहे, आता निघायचं. आणि फायनली सगळी कामं झालेली आहेत. मी खूप एक्सायटेड आहे. आणि ही माझ्या बॅगला मी कपडे घातले छानपैकी.
हे असं मम्मीने जुगाड केलाय, खाली म्हणते, असा जुगाड केलाय मम्मीने. बॅगला कपडे घातलेत कारण ते स्क्रॅच पडतात म्हणून, आणि ह्या बॅगचं ट्रान्सपरंट कवर नव्हतं म्हणून आम्ही असं घरी बनवलं एक कवर. तर चला निघूया. खाली आलोय आणि आरवने मला ही एवढी जड बॅग दिली आणि स्वतः मस्तपैकी ट्रॉली घेऊन पुढे गेलाय. तर दाखवते. आरव मस्तपैकी ट्रॉली घेऊन गेलाय ओढत ओढत, आणि मला हे दिली बॅग अशी एवढी जडच्या जड. हे बघा, चला खेळ लावलाय गाडीचा म्हणते. ए बसू नको ठेव बाबा, जड झालंय. आम्ही निघालोय आणि खाली आले नशीब वेळेत मला एक गोष्ट आठवली की मी घड्याळ विसरली आहे. कारण मी प्रत्येक आउटफिटवरती काय बांगड्या वगैरे नाही घेतल्यात, घड्याळच घेतलंय. तर ते तेवढंच छान होतं माझ्याकडे ॲक्सेसरी. आणि वेळेत आठवलं आहे नशीब. मी लिफ्टमध्येच बोलले होते की असं थोडंसं घराबाहेर बसून बसमध्ये बसणार आणि मला एखादी गोष्ट आठवणार की अरे यार हे राहिलं. आत्ता किती जरी आठवायचा प्रयत्न केला ना, तो बस चालू होत नाही तोपर्यंत मला आठवणार नाही की शिट ही वस्तू राहिली एवढं. ठीक आहे, होत असतं. आणि ही टोपी मी घालून ठेवली आहे कारण मला AC चा वगैरे त्रास होईल बसमध्ये. तर नाजुकी तू पण घातलंय ना नाजुकी? मी काढणार आहे पण शर्ट घातलाय आतमध्ये. ज्या एक स्कूलमधला आज त्याचा किस्सा सांग. ते खूप जण फेल झाले ना जोरात बोल, आपण रस्त्यावर आहे. हिस्ट्री. अरे टोपी टोपी राहू दे. एस्थेटिक. बोल एस्थेटिक घालवलं. पटकन बोल. ही कोरियन सांगते एस्थेटिक काय कोरियन केलंय मी आता. स्किन केअरचं काय मॉइश्चरायझर. अरे बोल ना रे, बोल ना. हा, की खूप जण फेल झाले. जोरात. टीचर म्हणत होती की यशस्वी ट्युशन म्हणून एक आहे आमच्या स्कूल. यशस्वी ट्युशन. यशस्वी ट्युशन यशस्वी ट्युटर आहे. त्या मग ते स्कूलमध्ये आहे. हा, त्याच्यातली खूप मुलं आमच्या स्कूलमध्ये आहे. हा, मग टीचर म्हणत होती काय यशस्वीवाले फेल झाले ना शेवटी तुम्ही. असे म्हणले. मग टीचरचं आणि यशस्वी ट्युशन वाल्याचं खुन्नस आहे. अच्छा, म्हणून मग ते सगळ्या स्टुडंटला फेल हा क्रॉस दाखव. खुन्नस मधलं आले ना. असं केलं तरी क्रॉस होते, असं केलं तरी क्रॉस होते. अरे बघ ना मम्मी, मला आत्ता एक गोष्ट नोटीस झाली. असं बोट कर, क्रॉस होतंय. असं केलं तरी क्रॉस होतंय. काय बोलली तू? अगं असं केल्यावर क्रॉस होतो आणि असं केलं तरी क्रॉस होतो. ऐक ना, मला एकच मिनिट. आता इन्व्हेंट केलंय मी. असं करत होते आणि मला नोटीस झालं. आपल्या घरात स्वतः आनंद कमेंट्स येतील शिवाय घालतील तुला. तू नक्की इंजिनियर केलेली आहेस. आता नोटीस झालं. पहिली दुसरी बस आता नोटीस झालं माझं. अगं एकदा हे बोट फ्रंटला घेतलीस तू. मम्मी पण असं छान वाटलं मला असं कळलं. त्याला लॉजिक नको लावतो. लॉजिक नको लावतो. तुमचा वेळ वाया जाईल त्यामुळे स्किप करा इथले मिनिटं. What is this? ओहो. ए 3 आणले तू. त्यांनी मागाशी दाखवलं. मला एकच दिसलं होतं. We are Cadbury waiting for आणायची the ना bus. मला. आता 10ची टायमिंग होती, बराच वेळ लागला. ए चुप बसा. ए थांब जरा, मला मिल्की बार नाही आवडत, मला कॅडबरी आणायची होती. मी नव्हतं केलं आणायला, खायची तर त्यांनी काय, खाल्लं. नाही तर नको. हा पॉइंट आहे. तुला नको तर आम्ही खातो तुझ्यावर. दे. मला चिडवणारी ही मुलगी आत्ता एक जोक मारला. बोल परत. वरुण नावाची बस आली, त्याच्यामध्ये म्हणते वरुण ने काय 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 वरुण ने वरुण मध्ये वरुण जायचं. हा खूप चांगला जोक होता नाही का? दाखव ना. नो कमेंट्स. मला बोलते आम्ही बसलो बसमध्ये. बस फार सुंदर आहे आणि खूप एस्थेटिक आहे. आम्ही त्याच्यासाठी असं थांबलो होतो की चेहऱ्याला माझं पोस्ट केली होती ब्लँकेट. आणि हे पण आम्हाला आमच्यामध्ये येणं आवला तिकडे बसवायचं दाखवते. हां एक बेबी क्रीम आहे इकडे. बेबी क्रीमचा गुडघा हे ते ह्याच्यामध्ये आरव झोपणार आहे आणि आम्ही दोघं इथं झोपणार आहे. काय ग चुरचुर वाजतं. काय नाही माझं चॉकलेट आहेत ग. हां तोडली असणारच तू त्या पर्सवर बसून बसून. आणि आता आमचा प्रवास झालेला आहे सुरू. मजा येते, खूप मजा येते. मला खूप जास्त आवडतं स्लीपर कोचने प्रवास करायला. मला पण आवडतं हॉरर रिंग लाईट. मला पण आवडतं पण मला आता मळमळायला लागतं. असं बोलू नको, मला पण वेळ बस. आणि मी खूप एक्साइटेड आहे. अजून तो पुढे तू हे दाखवलं का माझी पिअर्सिंग? नाही दाखवलं. या मॅडमनी यावर्षी नवीन पिअर्सिंग केली. दिसतंय का? दिसतंय. आणि ही मला कंपनी देणार होती पण ऐन वेळेस हिनी धोका दिलाय मला. नाही मला भीती वाटते. अरे म्हणजे पण त्याच्या आधी तू म्हणली होती की मी करणार, चल आपण दोघी मिळून करू. मला वर करायचं, मी म्हणलं मला खाली करायचं. फुल तिने सपोर्ट केला आधी
आणि नंतर आईनच म्हणते आपण नको करू नाही चांगलं दिसणार. नाही मी पण नाही करणार. माझं खाली जाणार. मला असं कॉन्स्टंट नाही राहत की मला कानात आज घालू वाटलंय उद्या नाही घालू वाटत. मग असं माझं मूड चेंज होतात. मग आपण काढू शकतो. नाही पण ते होल तसं दिसतं ना ते नाही आवडत. शी दॅट इज वाय लॉजिकच नाहीये त्याला. पण मला ते फुगडी वगैरे आवडतं जे असं वर्ण घालेलं प्रेसवालं ते ऑप्शन आहे. मी असं केलं की मला नाक बघ माझं मी अरे असं केलं की ते ट्रेंड निघाला सगळं टेपवाला असं हा. असं करतात ते छोट्या ओइंक ओइंक डिंपीचं करा बरं. आम्ही लहान होणारच नाही. फॉर कॉन्टेक्स्ट ज्यांना माहित नाही डिंपीच्या नावात नाक खोटं आहे म्हणजे Artificial artificial. खोटं नाही ऑपरेशन सगळ्यांना कळलं माझं नाही वाटत. नाक खोटं आहे. म्हणजे काय तर तिचं ऑपरेशन झालेलं आहे. ती लहानपणी इथे पडली होती. लोक डोक्यावर पडतात की नाकावर पडली होती त्यामुळे तिची पूर्ण बुद्धी अशी झटका लागून ए मी तर काय संबंध हे बघितलं इथं त्याचं ऑपरेशन नाही झालं. त्याचं ऑपरेशन अजून व्हायचंय. ती खाली ती खाली पडली होती आणि ती अशी गुडघ्यांवर पडली आणि मग नाकाला असं लागलं. त्या गुडघ्याला जास्ती पाणचट होतं फार वाटत नाही का तुला? तू जाऊन नक्कीच गोड होता. अरे गोड म्हणजे चांगलं in the sense. कंटाळा शिवाली तुम्ही जर कॉन्टेक्स्ट देते ह्याचा सुद्धा की महाराष्ट्रात जे असं जरा बघत नसाल, माहीतच तर असेल आणि जर त्याच्यामध्ये- नसेल माहिती तर ते नाही का नक्की युअर बघा. अंडर नाही म्हणजे तुम्हाला गोष्टी माहिती नाही आहेत असं ब्रिज आहे ब्रिजवर आलो ब्रिजवर. तर ब्रिजवर नाही आलो ब्रिज आपण ब्रिजच्या असं ब्रिजच्या आलोय. खाली बाळा. आलोय आपण स्वारगेटचा रस्ता सॉरी आहे हा. सॉरी Illiterate people. कोण सांगतो तुला? तर मी काय म्हणत होते तू wait. तुला बोलायला पाहिजे का? तर शिवाजीचं जे एक स्किट आहे त्याच्यामध्ये ती असं करते काय ते आमच्या मनात आहे आणि ती खूप इरिटेटिंग चेहरा करते आणि आम्हाला दरवेळेस काय असं इरिटेटिंग वाटलं की आम्हाला ते आठवतं. आम्हाला डिंपीचीच आठवण येते फक्त. चुकीचं बोललायस का तू? करायचं आहे. चलो आता खूप बडबड केली आहे. प्लीज रिमूव्ह युअर गंदा पटाक पाय. गंदा फटाक सो गाईज हा व्लॉग आपण इथेच एंड करूया आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाकी इथून पुढे आम्ही जी जी मजा करणार आहे ती पुढच्या व्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. खूप खूप थँक्यू. तुमचे जे काही रिव्ह्यूज असतील ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि उज्जैनचे पुढचे व्लॉग, इंदोरचे व्लॉग, ओंकारेश्वरचा व्लॉग हा सुद्धा तुम्ही नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवरती पण फॉलो करायला विसरू नका. आत्ता बस जाते FC रोडवरनं आणि लिटरली बसवरनं हा व्ह्यू बघायला खूप जास्त मजा येते. तर चला मी बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करते आणि आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.